नंदुरबार तालुक्यातील बलवंत शिवारात ऐचाळे येथील शेतकऱ्याचे शेत आहे। या शेतात त्यांनी पत्र्याचं घर बांधलं आहे। हा वृद्ध शेतकरी रात्री झोपला असताना त्याच्या कानातील 7 ग्रॅम सोन्याच्या बाळीसाठी ब्लेडने 78 वर्षीय वृद्धाचे कान कापून नेत डोक्यावर वार करून निर्गुणपणे संपवल्याची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली। या प्रकरणी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून मारेकऱ्यांचा पोलिसांकडून कसून शोध घेण्यात येत आहे। साक्री तालुक्यातील ऐचाळे येथील भटा मखन बोरसे यांचे नंदुरबार तालुक्यातील बलवंत शिवारात शेत आहे। या शेतात त्यांनी पत्र्याचं घर बांधलं आहे। या ठिकाणी भटा बोरसे बऱ्याचदा शेतात राहत होते। त्यांच्या कानात 7 ग्रॅम वजनाची सोन्याची बाळी होती। नेहमीप्रमाणे भटा बोरसे हे 25 जून रोजी सायंकाळी 4:30 वाजेच्या सुमारास शेतात गेले। त्यानंतर ते तिथेच थांबले। त्याच दिवशी सायंकाळी ते सकाळी 8:30 वाजेच्या दरम्यान मारेकऱ्यांनी त्यांच्या कानातील सोन्याची बाळीसाठी संधी साधत ब्लेडने त्यांचे कान कापले। त्यानंतर काहीतरी वस्तू त्यांच्या डोक्यावर वार करून जीवे ठार केले। दरम्यान सदरची घटना 26 जून रोजी सकाळी 8:30 वाजेच्या सुमारास उघडकीस आली। 78 वर्षीय भटा बोरसे यांचा खून झाल्याचे समजताच घटनास्थळी गर्दी झाली होती। याबाबत नंदुरबार तालुका पोलिसांनी माहिती देण्यात आली। यानंतर घटनास्थळी सकाळी 10:30 वाजेच्या सुमारास तालुका पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड पथकासह दाखल झाले। घटनेचा पंचनामा केल्यानंतर भटा बोरसे यांचा मृतदेह नंदुरबार जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला। दरम्यान या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून मारेकऱ्याच्या शोधासाठी तालुका पोलिसांनी पथकं रवाना केली। याबाबत मृत भटा बोरसे यांचा मुलगा अशोक बोरसे यांच्या फिर्यादीवरून नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात मारेकऱ्याविरुद्ध भादवी कलम 302, 394, 397 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड करत आहेत।